तिसरा हिट मारण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस मात्र चांगला चेंडू, तेच दरात टाकला गेलेला चेंडू बॅटशी पाहिजे तेवढा संपर्क झालेला नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळतो. 87 धावा दाखलकारती लागल्या जातात. षटक क्रमांक 7 आपण पाहतो. पुन्हा एकदा आखूनच्या टप्प्याचा चेंडू होता, फटका खेळला गेलाय, परंतु गती भरपूर होती या चेंडूवरती गोलंदाजाच्या. एक धाव तिथे पूर्ण आणि योग्य दिशेकडे इथे फेकी देखील पाहायला मिळाली. मिळते ती केवळ एकच धाव. षटकाची समाप्ती 7 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती लागले गेले ते 88 धावा, एक गडी बाद. हा सर. चला, यानंतर होणाऱ्या सामन्यासाठीच्या दोन्ही संघाला कर्णधारांना विनंती आहे की आपली टीम लिस्ट घेऊन जायची आणि ती फिल करून आम्हाला पाठवून द्यायचे. 7 षटकाच्या समाप्तीनंतर 88 धावा. 8वे षटक टाकण्यासाठी पुन्हा एकदा अमोल चव्हाण. अमोल चव्हाण पाहिलं गेलं तर स्वतःचं शेवटचं षटक टाकतोय आणि संघासाठी 8वे षटक घेऊन आलाय. पहिल्या षटकात केवळ 5 धावा, दुसऱ्या षटकात मागच्या 2 चेंडूवरती सोहेलच्या बॅटमध्ये 2 षटकार आले होते, परंतु पुन्हा एकदा बाउन्सरने सुरुवात केली गेली. यावेळेस फुल टॉस होता, राहुल फुल टॉस मिस नाही करणार आणि चेंडूला पाडलं बिग हिट. येतोय पुन्हा एकदा षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार. फटका षटकाराच्या सहाय्याने 94 धावा देखील धावफलकावरती लागल्या गेल्या. चांगली फलंदाजी करताना आपल्याला राहुल वडगुरेला पाहतो. पुन्हा एकदा बेगीट करण्याचा प्रयत्न, परंतु स्वतः राहुल देखील तिथे नाराज आहे, कारण राहुलला माहित होते की चेंडू स्लॉट मध्ये होता, परंतु पडल्याच्या नंतर थोडासा खाली राहिलेला चेंडू, त्यामुळे बॅटशी योग्य संपर्क झालेला नाही. डॉट बॉल पाहायला मिळतो. राहुल वडगुरे वैयक्तिक जर पाहायला गेलं तर 65 धावावर फलंदाजी करतो. यावेळेस कनेक्ट झालाय, हवेमध्ये चेंडू आहे आणि ते मात्र झेल सुटला गेलाय. झेल इथे मात्र सुटला गेलाय. राहुल वडगुरे फलंदाज आपण पाहतो डीप मिड विकेट कडे फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक देखील होता, परंतु झेल मात्र इथे सुटला गेला नितीन कडून. व 95 धावा दाखलकारती लागल्या जातात. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो अमोल चव्हाण यांना, स्ट्रायकरला सोहेल शेख. गती परिवर्तन, चलाखी भरी गोलंदाजी. अमोलला माहिती आहे की फटके मोठे खेळण्याचा नक्कीच प्रयत्न करतील फलंदाज, कारण स्लॉग वर चालू आहेत, त्यामुळे चेंज ऑफ पेस आजकाल आधुनिक क्रिकेटमध्ये गोलंदाजाचं प्रमुख अस्त्र मानलं जातं की चेंज ऑफ पेस, आणि तो चेंज ऑफ करण्याचा प्रयत्न देखील इथे झालाय. चांगला प्रयत्न, यशस्वी प्रयत्न तिथे अमोल चव्हाणकडून पाहायला मिळतो. यावेळेस साखोरच्या टप्प्याचा चेंडू फटका सुरेख आहे आणि चेंडू जातो वन बाउन्स हिट फॅन्स. येतोय पुन्हा एकदा आमदार प्रीमियर लीग सावकार. एकदम कणखर आवाज पाहिजे का नाही, तसा आहे ना गेला. हॅलो. 8 षटकाच्या समाप्तीनंतर 99 धावा.
शेवटचे 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. राहू दे आता दादा, काहीच करू नका, राहू दे. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे, म्हणजे 2 षटकाचा खेळ बाकी आहे. बारा चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर स्वतःच शेवटचं षटक घेऊन आले ते ज्ञानेश्वर केंद्रे. समोर असतील राहुल वडगुरे. राहुल वडगुरे 66 धावावर फलंदाजी करतायत. ओहो, बॅटचा एज लागला होता असं वाटतंय. नक्कीच बॅटचा एज लागला होता, कारण पडल्याच्या नंतर अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू छेडण्याचा प्रयत्न देखील झालाय. डॉट बॉल यस, डॉट बॉल पाहायला मिळतोय, कारण 99 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या आहेत. 1 बाउन्सचा देखील इशारा इथे पंचाकडून दिला गेलाय. फुल टॉस यावेळेस मिस टाइम झालेत. चेंडू हायमध्ये होता, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडते. मिळते ते केवळ एक धाव. एका धावेच्या साहाय्याने 3 आकडी धावसंख्या धावपलकावरती लागली गेली. 100 धावा, 100 ऑन बोर्ड. 100 धावा धावपलकावरती लागल्या गेलेत. ज्ञानेश्वर केंद्रे आणि समोर असेल तो सोहेल शेख. सोहेल, व्हॉट अ शॉट. चेंडू होता स्लॉट मध्ये आणि चेंडूला पाठवले प्लॉट मध्ये. येतोय खणखणी दणदणीत षटकार. धुवाधार हा गेला षटकार. माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार. षटकार सोहेलच्या बॅट मधून देखील आपल्याला पाहायला मिळाले. पुन्हा एकदा सोहेल सामना करेल. ओ हो, बॅटची स्पीड पाहू शकता. ज्या प्रकारे बॅट फिरवली गेली, त्या कॉमेंट्री बॉक्स पर्यंत बॅटची हवा आली होती. एवढ्या जोरात बॅट फिरवली गेली होती, परंतु बॅटचा बॉलशी संपर्क झालेला नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळतोय. वेगळ्या लय मध्ये फलंदाजी करताना आपण सोहेल शेखला पाहतोय. ज्ञानेश्वर केंद्रे गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा खाली राहिलाय चेंडू. तेच तर्रार गोलंदाजी. आता गोलंदाजाकडे थोडंसं लक्ष असू द्या. गोलंदाज आपण पाहतोय रनअप कमी केला गेलाय. डिलेवर करताना थोडंसं रिलीज पॉइंट थोडंसं स्टॉप करून गोलंदाजी करतोय तो ज्ञानेश्वर केंद्रे. हे बघू शकता, अगदी पुढे टाकला गेला चेंडू. बॅक टू द बॉलर. आहेत क्षेत्ररक्षक तिथे. अडवलं जाईल चेंडूला. षटकार मारल्याच्या नंतर षटकामध्ये नक्कीच वापसी केली. 9 षटकाची इथे मात्र समाप्ती होते. 9 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती आहेत 1 गडी बाद 107 धावा. ओव्हर डीजे. प्रायोजक आहेत निहा इलेक्ट्रिकल्स, सबस्टेशन, शासकीय व खासगी विद्युत कामे, पोल उभारणी यांचे दर्जेदार काम 1998 पासून कार्यरत. नऊ षटकाच्या समाप्तीनंतर 107 धावा. गोलंदाजी मार्कवर रजनी. शेवटचं षटक. लास्ट ओव्हर ऑफ द इनिंग. लास्ट ओव्हर ऑफ द फर्स्ट इनिंग. अकोटच्या टप्प्याचा चेंडू फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे नाहीये आणि चेंडू मात्र जातोय सीमा पार. येतोय चौकार. डीजे. चला, यानंतर होणारा सामना त्या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे, वेळ न करता आपली टीम लिस्ट घेऊन जायची आहे. टॉस देखील केला जाईल. 1-1-1 फॉर 1. 111 धावा 1 गडी बाद.
गोलंदाजी मार्कवर रजनी आणि स्ट्रायकर एंडला सोहेल शेख. थोडासा बदलाव क्षेत्ररक्षणामध्ये केला जातोय. समोर आलाय, स्टेप आउट केलाय आणि फटका खेळलाय कॉमेंट्री बॉक्सला. पाहुनी मोका हा मारलाय चौका. नागरगोजे हॉस्पिटल, जनरल फिजिशियन अँड सर्जन. पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटशी संपर्क झालेला नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळतोय. 115 धावा धावपलकावरती लागल्या जात आहेत. 3 चेंडूवरती 2 चौकार देखील आपल्याला पाहायला मिळालेत. यावेळेस फटका मिस टाइम आहे. रजनी स्वतः त्याच्या खाली होते आणि बाद. सोहेल शेख शेवटच्या षटकामध्ये बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झंझरीत विकेट. ही आहे माहेर हॉस्पिटल, माननीय डॉक्टर अनिल राठोड व कराळे दातांचा दवाखाना, माननीय डॉक्टर निखिल कराळे यांची बळीची टाळी. नवीन फलंदाज सोनू फलंदाजी करण्यासाठी येतोय. शेवटचे 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नॉन स्ट्रायकर एंडला राहुल वटगुरे, जे की जर पाहिलं गेलं तर तब्बल 32 चेंडूमध्ये 67 धावा त्यांनी बनवल्या. तो नॉन स्ट्रायकर एंडला असेल. स्ट्रायकर एंडला सोनू आणि गोलंदाजी मार्कवर रजनी. शेवटचा चेंडू आता मात्र टाकला जाईल, कारण 5वा चेंडू इथे मात्र डॉट पाहायला मिळालाय. 115 धावा धावपलकावरती लागल्या गेलेत. शेवटचा चेंडू गोलंदाजी मार्कवर रजनीने मात्र चांगले षटक टाकले, कारण पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार गेल्याच्या नंतर मागच्या 3 चेंडूवरती एकही धाव खर्च केलेली नाही. पुढचा चेंडू एकदम पुढे होता. क्षेत्ररक्षक नितीन आहे तिथे अडवलं जाईल. चेंडूला चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु 2 धावा देखील इथे कंप्लीट केल्या जातील. इथे मात्र 3री धाव घेण्याचा प्रयत्न देखील झालाय, परंतु तो कंप्लीट होणार नाही. गडी बाद व्हावा लागेल. निर्धारित 10 षटक इथे कंप्लीट झालेत आणि 10 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती लागल्या गेले ते 2 गडी बाद. 117 धावा, 118 धावाचं लक्ष्य केंद्रीय सरकार वॉरियर्सच्या संघाच्या समोर असेल. डीजे संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झंझरीत विकेट. ही आहे माहेर हॉस्पिटल, माननीय डॉक्टर अनिल राठोड व कराळे दातांचा दवाखाना, माननीय डॉक्टर निखिल कराळे यांची बळीची टाळी. करण सुपर किंग संघाला विनंती आहे की लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे आणि पुढच्या सामन्यासाठी रॉयल्स राठोड आणि नागरगोजे वॉरियर्स या 2 संघादरम्यान सामना आहे. तर दोन्ही संघाला विनंती आहे की टीम लिस्ट आपली तयार करायची आणि टॉस साठी रेडी राहायचे. मान्य श्री या स्पर्धेचे आयोजक, प्रमुख आयोजक संदीप दादा केंद्रे, उपाध्यक्ष भाजपा नांदेड यांच्यातर्फे या सामन्याचा नाणेफेक देखील केला जाईल. तर दोन्ही संघाला विनंती यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी आपण तयार राहायचे. डीजे तुफानी बल्ला, जोरदार हल्ला, कोण जिंकणार? आमदार प्रीमियर लीग APL 2026 चा मजबूत किल्ला. आमदार प्रीमियर लीग 2026 च्या निमित्ताने उपस्थित मान्यवर, बक्षीसदाते, संघ, खेळाडू आणि हो खेळामध्ये जान आणणाऱ्या क्रिकेट प्रेमी रसिकांचे बदिवार ट्रेडिंग कंपनी,
बाबू कुंदन, निहाय इलेक्ट्रिकल, बाबाभाई ॲग्रोटेक किनवट यांच्या वतीने हार्दिक स्वागत, दमदार स्वागत. रॉयल्स राठोड संघाला विनंती आहे, आपल्याकडे वेळ कमी आहे. पुन्हा पुन्हा सांगितलं जात आहे की आपण टीम लिस्ट तयार ठेवायची आहे. वेळ कमी आहे आपल्याकडे, प्लीज संघ कोऑपरेट करा. रॉयल्स राठोड संघाला विनंती आहे की लवकरात लवकर यायचं आहे आणि टीम लिस्ट आपली फिल करून द्यायची आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे. खेळ व्हावा शानदार हीच आमची इच्छा. खेळ व्हावा तुमचा दमदार आणि शानदार हीच आमची इच्छा. जाकीर सरांची व्हिजन अकॅडमी व व्यंकट सोमवंशी यांचा रुद्रा ढाबा यॉन्स कडून नवीन आलेल्या फलंदाजाला खूप साऱ्या शुभेच्छा. तुमच्या अनमोल सौजन्याने आमदार प्रीमियर लीग APL 2026 झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने बक्षीस सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषक 1,51,000 रुपये देणारे माननीय आमदार भीमराव केराम साहेब, आमदार किनवट माहूर विधानसभा. द्वितीय क्रमांकाचं पारितोषक 1,01,000 रुपये देणारे माननीय श्रीनिवास नेमानिवार, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक किनवट, माननीय संदीप दादा केंद्रे, जिल्हा उपाध्यक्ष भाजपा नांदेड. तृतीय क्रमांक 71,000 रुपये. माजिद भैया एक एक्स्ट्रा प्लेयर भी भेज दो, जिनको नाम पता हो ऐसा एक एक्स्ट्रा प्लेयर. स्ट्राइकर एंड पे कौन है? गोलंदाजी मार्क और फरहान. नितीन आहे का स्ट्रायकर एंडला? नॅनो का नितीन आहे का? पिका. स्ट्रायकर एंडला पिका, नॉन स्ट्रायकर एंडला ज्ञानेश्वर केंद्रे. गोलंदाजी मार्क वर फरहान. सय्यद फरहान पहिले षटक टाकेल. 118 धावाचं लक्ष्य आहे. ते केंद्रीय सरकार वॉरियर्स या संघाच्या समोर. बघूया कशा प्रकारे चेस केलं जाईल आणि करन सुपर किंग संघाकडून कशा प्रकारे डिफेंड केलं जाईल. या दरम्यान पहिला चेंडू फरहान, सय्यद गोलंदाजी मार्कवर आणि स्ट्रायकर एंडला पिका. हो अगदी पुढे टाकलाय, अगदी पुढे टाकला गेलेला चेंडू. डॉट बॉल पाहायला मिळतोय. फरहान एक किनवट आणि किनवट परिसरातील कटर गोलंदाज, तेज थर्रार देखील टाकतो, कटर देखील टाकतो. म्हणजे या गोलंदाजाकडे व्हेरिएशन्स आहेत. बघूया फरहान पुन्हा एकदा तयार होतोय. पुन्हा एकदा पुढे टाकला गेलाय, एकदम पुढे टाकला गेलाय. ब्लॉक होल मध्ये चेंडू, दोन्ही चेंडू. आणि सँडी सर सांगायचं गेलं तर नव्या चेंडूवरती जेव्हा टेनिस बॉल क्रिकेटचा आपण विचार करतो ग्रीप असते, म्हणजे पाहायला गेलं तर ग्रीप भेटत नाहीये गोलंदाजाला. एक स्किडी चेंडू असतो,
परंतु त्या गोलंदाजाला ते हँडल करणं एवढं सोपं काम नसतं. परंतु नव्या टेनिस बॉल क्रिकेटला या सामन्याला आणि या गोलंदाजी मार्कवर हँडल ज्या प्रकारे करतोय गोलंदाज, नक्कीच कौतुकास्पद बाब आहे. हे बघू शकता अगदी 3 चेंडू त्याच टप्प्यावरती टाकले गेलेत आणि ती गोलंदाजाची कला आहे. डावखुरी हाताचे गोलंदाज आहेत. नक्की डावखुरी हाताच्या गोलंदाजाला थोडंसं आपल्या डावखुरी हाताचा अँगल देखील क्रिएट होतो. त्या अँगलने अगदी एका टप्प्यावरती गोलंदाजी करणं एवढी सोपी गोष्ट नाहीये, परंतु ते काम इथे मात्र फरहान सय्यद यांच्याकडून पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी, दिमागदार गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. जर्सी क्रमांक 17 आणि गोलंदाज खतरा फरहान. चेंज ऑफ पेस. मी अगोदरच सांगितलं होतं की या गोलंदाजाकडे व्हेरिएशन्स आहेत आणि ते व्हेरिएशन दाखवताना याबरोबर पहिली धावपलकावरती लागली. परंतु फरहान सय्यद गोलंदाजी मार्कवर असताना केंद्रीय सरकार वॉरियर संघाने एक चाल इथे खेळले गेले, कारण फरहान सय्यदच्या विरोधात डावखुरी हाताच्या फलंदाजाला ओपनिंगला फलंदाजीसाठी पाठवले. ज्ञानेश्वर केंद्रे ते म्हणतात डावखुरी हाताच्या गोलंदाजाला डावखुरी हाताचा फलंदाज थोडंसं योग्यरित्या खेळू शकतो. ज्ञानेश्वर केंद्रे गोलंदाजाचं या फलंदाजाकडे जर बघितलं गेलं तर बॅट हँडलिंग वेगळ्या प्रकारे, परंतु बॉल हँडलिंग इथे चांगली केली जाते. फटका स्टेट डाऊन द ग्राउंड आणि येतोय खणखणीत दणदणीत आमदार प्रीमियर लीग चौकार. अहुनी मोका हा मारलाय चौका. नागरगोजे हॉस्पिटल जनरल फिजिशियन अँड सर्जन यांचा सनसनीत चौकार. थँक्यू फरहान. मी अगोदर सांगितले की डावखुरी हाताच्या गोलंदाजाच्या समोर डावखुरी हाताचा फलंदाज थोडंसं संयमपूर्ण खेळू शकतो. चला टॉस साठी दोन्ही कॅप्टनला विनंती, आपण टॉस साठी यायचे. पुन्हा एकदा पुढे टाकला गेला चेंडू. क्षेत्ररक्षक आहे, रिस्की धाव तिथे घेतली जाते आणि ते मात्र राजूचा थ्रो. आणि फरहानचा इथे प्रयत्न आहे की डावखुरी हाताच्या फलंदाजाला बाद करण्याचा, कारण ज्ञानेश्वर केंद्रेकडे थ्रो फेकण्यासाठी तिथे फरहान सांगतो. षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती लागले गेले ते 6 धावा. ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत निहा इलेक्ट्रिकल्स, सबस्टेशन, शासकीय व खासगी विद्युत कामे, पोल उभारणी यांचे दर्जेदार काम 1998 पासून कार्यरत. मी शिवाजी जाधव सरांना विनंती करतो की आपण टॉस साठी यायचे. शिवाजी जाधव सर आणि त्यानंतर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपण वेळ न करता टॉस साठी या. सामन्याकडे जाऊया. एक षटकात 7 धावा विदाऊट एनी विकेट, 7 रन ऑन बोर्ड. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सिद्धार्थ हातामध्ये चेंडू दिला गेलाय. बघूया सिद्धार्थ कशा प्रकारे गोलंदाजी करेल. सिक्स. चला टॉस साठी या. फुल टॉस. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि झेल येतोय, परंतु पंचाचा इशारा इथे मात्र येतोय नो बॉल कॉल. उघडा डोळे बघा नीट, कारण पुढचा चेंडू आहे फ्रीट आणि थर्ड अंपायर साठी रेफर केले नो बॉल साठी तिथे चेक केलं जाईल. तत्पूर्वी इकडे घेऊया टॉस. राठोड रॉयल्स वर्सेस नागरगोजे वॉरियर्स या दोन संघादरम्यान इथे टॉस होतोय. रॉयल्स रॉटर संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकले. विराट भैया काल सामना झालाय. काल ज्या प्रकारे सामना झाला होता नक्कीच मोठी धावसंख्या देखील धावपलकावरती उभारली गेली होती, कारण मला वाटतं 154 धावा देखील धावपलकावरती बनवल्या गेल्या होत्या. आज टॉस जिंकलाय. टॉस जिंकल्याच्या नंतर काय करण्याचा इरादा असेल? सर आम्ही प्रथमतः फिल्डिंग करणार आहे, कारण की इथं कालपासून पाहत आहे मॅच चेसिंग होऊ शकतात इथं, त्यामुळे आम्ही फिल्डिंग करणार आहे. परंतु एकंदरीत काल जो सामना आपण पाहिला, तुम्ही फलंदाजी करत 154 धावा, प्रथमतः फलंदाजी करत 154 धावा लागल्या गेल्या होत्या, तरीही तुम्ही गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, त्यामागे काही वेगळं कारण? कारण तर असं काही विशेष नाही आहे, पण चेसिंगसाठी आम्ही चेसिंग आवडतं आम्हाला सगळं. काही चेंजेस सामन्यामध्ये? हां सर, एक चेंजेस आहे.
जी सर ठीक आहे. मान्यवराच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा. नागोरगोजे सर, तुम्ही जर टॉस जिंकला असता तर तुमचा काय इरादा होता? ऑब्विसली सर मी पण गोलंदाजीच केली असती. आता मागच्या मॅचमधल्या जे चुका झालेल्या आहेत ते या मॅचमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू. सर, पाहिलं गेलं तर तुमचा पहिला सामना होता, उद्घाटनाचा सामना होता. या खेळपट्टीकडे पाहता, खेळपट्टी पहिलं पाहणं हे देखील आपल्याला पाहावं लागेल. का पहिला सामना एक औपचारिकता होती, परंतु या सामन्यात कशा प्रकारे तुम्ही मैदानात उतरणार, काय स्ट्रॅटेजी करून मैदानात उतरणार आहात? सर स्ट्रॅटेजी सरळ सरळ आहे की जेवढं होईल तेवढं रन जास्त करण्याचा प्रयत्न करताल आणि बघूया काय कालच्या चुका दुरुस्त करणं खूप गरजेचं आहे. पहिली मॅच होती, काही कॉम्बिनेशन माहीत नव्हतं. या मॅचमध्ये नक्कीच कॉम्बिनेशन बसेल सर. काही चेंजेस आहेत संघामध्ये? दोन चेंजेस केलेले आहेत सर. ठीक आहे, थँक्यू. मान्यवरांच्या वतीनं तुम्हाला सुद्धा शुभेच्छा असतील. बेस्ट लक बोथ टीम्स. सोळा धावा धापलकरती लागल्या गेल्या. सिद्धार्थ, कालच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती सिद्धार्थने. पिकासाठी हा चेंडू, इथे धाव रिस्की आहे, परंतु काय होतंय, चेंडू हातामध्ये आलेला नाहीये सिद्धार्थच्या. जर आला असता तर इथे मात्र गडी बाद व्हावा लागला असता, परंतु जर तरच्या क्रिकेटमध्ये गोष्टी मॅटर करत नाहीत. अगर मेरी चाची को मुझे होती तो मैं उसे चाची नहीं चाचा कहता. जर तर मॅटर करत नाहीयेत. 16 धावा धावपलकावरती आहेत. 118 धावाचा पाठलाग करते ते केंद्रीय सरकार वॉरियरचा संघ. गोलंदाजी मार्कवर सिद्धार्थ. या षटकामध्ये पाहायला गेले तर पहिला वाईट आणि त्यानंतर षटकार. ओहो, पुन्हा एकदा सुंदर चेंडू टाकला गेलाय. व्हॉट अ ग्रेट डिलिव्हरी बाय सिद्धार्थ. कालच्याही सामन्यात आपण पाहिलं चांगली गोलंदाजी सिद्धार्थ कडून पाहायला गेली होती, परंतु विकेटच्या पाठीमागे राहुलचं देखील कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे चेंडूला ग्रॅब केले गेले तिथे विकेट किपर राहुल. फुल टॉस, फटका मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली राजू आणि याबरोबर संघाला लागलाय तो पहिला आदरा. पिका बॅक टू द पव्हिलियन. डीजे एक और टपका, संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माहेर हॉस्पिटल, माननीय डॉक्टर अनिल राठोड व कराळे दातांचा दवाखाना माननीय डॉक्टर निखिल कराळे यांची बळीची टाळी. मिसिर झालाय. क्षेत्ररक्षक राजूचा सुंदर झेल देखील पाहायला मिळाला आणि पिकाला तंबूत परतावा लागेल. पिकाची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज संदीप लाला. नवीन फलंदाज संदीप येताना आपण पाहतोय. ज्ञानेश्वर केंद्रे डावखोऱ्या त्याचा फलंदाज नॉन स्ट्रायकरला आपण संदीपला पाहतोय. 118 धावाचं लक्ष्य आहे. गोलंदाजी मार्कवर सिद्धार्थला आता पहिली सफलता मिळाली आहे. सामना रंगतदार अवस्थेमध्ये पुन्हा एकदा सापडतोय. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतील संदीपच्या समोर सिद्धार्थ. ओहो, हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न, कारण पुढे टाकलेला चेंडू, परंतु संदीप एक चांगला फलंदाज म्हणून ओळखला जातो. युवा खेळाडू आहे, दर्जेदार फलंदाज म्हणून ओळखला जातो. षटकाची समाप्ती होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 16 धावा धावपलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. मग या तिसरं षटक कोणाकडे देतील? ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत निहा इलेक्ट्रिकल्स, सबस्टेशन, शासकीय व खासगी विद्युत कामे, पोल उभारणी यांचे दर्जेदार काम 1998 पासून कार्यरत.
गोलंदाजी मार्कवर तिसरं षटक टाकण्यासाठी पुन्हा एकदा फर्रानच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. यावेळी चेंडू हवेमध्ये आपण पाहतो डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता, पडल्याच्या नंतर थोडासा उछाल चेंडूला मिळालाय. बॅटचा वरचा कडाचे स्टिकर एंडला चेंडू मात्र कनेक्ट झालाय आणि चेंडू थोडा वेळ हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक नाही तिथे, नो मॅच लँड मध्ये चेंडू पडते, धाव देखील मिळणार नाहीये. धावसंख्या स्थिरावलेली आहे, ते 16 धावा. तिसरं षटक टाकलं जाते. तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू फर्रानकडून चांगला टाकण्यात आलाय. पुन्हा एकदा फर्रान गोलंदाजी मार्कवर तयार होतोय. डावखुरी हाताचा गोलंदाज आणि डावखुरी हाताचा फलंदाज पुन्हा एकदा पुढे टाकला गेलेला आहे. क्षेत्ररक्षक राजू सोनू जोपर्यंत चेंडूला अडवतील डॉट बॉल पाहायला मिळतोय, धाव मिळणार नाहीये. चांगली गोलंदाजी करण सुपर किंग पर्यंत फलंदाजी करत 117 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. 118 धावाचा पाठलाग करताना मात्र चांगली गोलंदाजी अद्याप तरी पाहायला मिळते. यावेळेस आखुडता टप्प्याचा चेंडू हात खोललेत आणि चेंडूला पाडले. बिग हिट येतोय, खणखणीत दणदणीत षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार. तीसरा बॉल है दिला उनके पास है 2 बॉल है अंपायर के पास हाँ दो दिए थे ना. बच्चा कहीं किधर गया? अरे बच्चे भागो, 10 रुपए 20 रुपए नाले में गिर गया. अरे 10 के बंदे भाग. चला, ते बॉल आणून देणाऱ्याला 10 रुपये असतील. ते बॉल आणून द्यायचा. चला सामना चालू करा. नगदी 10 रुपये नेट. 10 का बंदा. पुन्हा एकदा इनसाइड आउट. व्हॉट अ शॉट बाय ज्ञानेश्वर केंद्रे. पुन्हा एकदा येतोय चौकार. पाहुणी मोका, हा मारलाय चौका. नागरगोजे हॉस्पिटल जनरल फिजिशियन अँड सर्जन यांचा सनसनीत चौका. अगर बॉल लाके दे नाले में का गंदा तो मिलेगा 10 का खनखनीत बंदा. लाके दो जल्दी. पुन्हा एकदा ज्ञानेश्वर, परंतु यावेळेस अगदी स्टेट डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक होता आणि याबरोबर संघाला लागला तो मोठा हादरा. बिग विकेट ऑफ द मॅच ज्ञानेश्वर केंद्रे. पाहू शकता बॅक टू द पॅव्हिलियन. एक और टपका. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माहेर हॉस्पिटल माननीय डॉक्टर अनिल राठोड व कराळे दातांचा दवाखाना माननीय डॉक्टर निखिल कराळे यांची बळीची टाळी. ज्ञानेश्वर केंद्रे आपण पाहतोय गॅप मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु अगदी स्टेट डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक देखील उभा केला गेला होता. ओमकारचा एक आपलातून झेल आपल्याला पाहायला मिळतोय आणि संघाला लागलाय तो आणखी एक मोठा हाता. दुसरा गडी बाद होतोय. नवीन फलंदाज रजनी मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. रजनी देखील एक चांगला फलंदाज आहे. नॉन स्ट्रायकर एंडला जो फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय संदीप देखील एक चांगला फलंदाज आहे, परंतु चांगला असून चालणार नाही. संघ अडचणीत सापडलाय, त्या अडचणीतून बाहेर काढावं लागेल. गोलंदाजी मार्कवर फरानला मात्र मोठी सफलता मिळाली. डावखुरी हाताच्या गोलंदाजाला डावखुरी हाताच्या फलंदाजाचा विकेट मिळालाय. ज्ञानेश्वर केंद्रे बॅक टू द पॅव्हिलियन. रजनी येतोय पहिल्या चेंडूवरती. रजनीने केला हवाई हमला आणि चेंडू मात्र जातोय सीमा पार. येतोय खणखणी दणदणीत षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार. हो
ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत निहा इलेक्ट्रिकल्स, सबस्टेशन, शासकीय व खासगी विद्युत कामे, पोल उभारणी यांचे दर्जेदार काम 1998 पासून कार्यरत. आपण पाहतोय स्पर्धेमधले नियम. जेव्हा पॉवर प्लेच्या षटकामध्ये जेव्हा चेंडू हरवतो किंवा मिळत नाही तेव्हा नवीन चेंडू दिला जातो. मॅच ऑफिशियल हॅलो ठीक. रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. 2 धावा देखील इथे पूर्ण होत आहेत. मी हे सांगत होतो की आमचे मॅच ऑफिशियल्स कदम सर आमच्याशी बोलत असताना सांगत होते जेव्हा चेंडू हरवला होता, नवीन चेंडू मैदानात दिलाय, कोरा करकरीत चेंडू होता. फरांच्या चेंडूवर ज्ञानेश्वरचा चांगला फटका होता, परंतु नवीन चेंडू असल्या कारणाने चेंडू मात्र सीमा पार जाऊ शकला नाही. त्यामुळे ज्ञानेश्वरचा मोठा विकेट गेलाय. पुन्हा एकदा मिस हिट झालाय फटका. बघूया धावा किती मिळत आहेत. 1 धाव तिथे सोनू क्षेत्ररक्षक आहे. 1च धाव पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35 धावा. 2 गडी बाद झाले. ज्ञानेश्वरचा विकेट ज्या प्रकारे गेलाय, अगदी 9वा चेंडू होता आणि त्या बॉलवरती 9व्या चेंडूवरती तो पहिला चेंडू डिलिव्हर केला गेला होता, त्यामुळे तो क्लिअर झालेला नाही. गडी बाद व्हावा लागेल. रिवर्स पहिल्यांदा आपण पाहिलं या मैदानात रजनीच्या बॅटमधून रिवर्स फटका मारण्याचा पराक्रम केला गेला आणि चेंडू जातोय सीमा पार, येतोय चौकार. हा मारलाय चौका. नागरगोजे हॉस्पिटल, जनरल फिजिशियन अँड सर्जन यांचा सनसनीत चौकार. चौकाराच्या सहाने 39 धावा. हे जे 2 फलंदाज आपण खेळपट्टीवरती पाहतोय, संदीप आणि रजनी, या दोन्ही खेळाडूकडे मोठी काबिलियत आहे. परंतु मी आता सांगितल्याप्रमाणे की काबिलियत असून चालणार नाही, त्या प्रकारचा खेळ देखील करावा लागेल. अद्याप तरी करताना रजनीला आपण पाहतोय. षटकार देखील आपण रजनीकडून पाहिला, चौकार देखील पाहिला, दुहेरी धावा देखील पाहिल्यात. आता मात्र 1 धाव पाहायला मिळते. 40 धावा षटक क्रमांक 4 टाकलं जाते. सन्मानजनक धावा धावपलकावरती आहेत, परंतु 2 गडी देखील बाद झालेत. हे देखील लक्षात घ्यावे लागेल. गोलंदाजी मार्कवर राजू मात्र चांगलं काम अद्याप तरी करतोय. पुन्हा एकदा यावेळेस आहे क्षेत्ररक्षक. फर्रान एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. अडवला जाईल चेंडूला, मिळणार नाही धाव. डॉट बॉल पाहायला मिळतोय. दोन्ही खेळाडू जे खेळपट्टीवरती दोन्ही खेळाडू आपण पाहतोय, रजनी आणि संदीप, दोघांकडे काबिलियत आहे. हे बघू शकता. फटका यावेळेस चुकीचा खेळला गेलाय, कारण आखुडत्या टप्प्याचा चेंडूवरती कोणीकडेही फटका खेळू शकला असता, परंतु इथे मात्र गडी बाद होते. संदीप बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माहेर हॉस्पिटल, माननीय डॉक्टर अनिल राठोड व कराळे दातांचा दवाखाना, माननीय डॉक्टर निखिल कराळे यांची बळीची टाळी. तुमचा दमदार आणि शानदार हीच आमची इच्छा. खेळ व्हावा तुमचा दमदार आणि शानदार हीच आमची इच्छा. जाकीर सरांची व्हिजन अकॅडमी व व्यंकट सोमवंशी यांचा रुद्रा ढाबा यॉन्स कडून नवीन आलेल्या फलंदाजाला खूप साऱ्या शुभेच्छा. कोण आहे? विकी. नवीन फलंदाज विक्की मैदानावरती येतोय आणि बॉलर नेम प्लीज. तैमूर. तैमूरचा हा चेंडू कलाईच्या सहाय्याने फटका खेळला गेलाय. तिथे आहेत क्षेत्ररक्षक. बघूया धावा किती मिळतात. 1च धाव असणार आहे, कारण अगदी क्षेत्ररक्षक देखील तिथे तैनात केला गेला. 1च धाव मिळते. 41 धावा.
धावपलकावरती लागल्या जात आहेत. षटक क्रमांक 5. तैमार करून फटका. व्हॉट अ शॉट बाय विकी. चेंडूला पाडायला सीमा पार येतोय षटकार. डीजे माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार. अरे यार डांस होतो यार बाकी पुन्हा एकदा व्हॉट अ बॅटिंग बाय विकी. डीजे षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार. दोन चेंडूवरती 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. पुन्हा एकदा तयार होतो गोलंदाज तैमूर विकेटच्या समोर. तिसरा मारण्याचा प्रयत्न राहुल वडगुरेकडे पहा. झेल घेण्याचा प्रयत्न देखील झालाय परंतु झेल इथे अटेम्प्ट झालेला नाही. तत्पूर्वी मिळत आहेत ते 2 धावा. 2 धावाच्या सहाय्याने धावसंख्या देखील वाढली जाते. 55 धावा धावपलकावरती लागल्या जातात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय परंतु 2 धावांमध्ये संतुष्ट असतील. 55 धावा धावपलकावरती लागल्या जात आहेत. षटक क्रमांक 5 वर टाकलं जात आहे. गोलंदाजी मार्कवर तैमूरला आपण पाहतोय. स्ट्रायकर एंडला या संघाचा बिग हिटर दिसतोय विकी. जर्सी क्रमांक 18 विकीचा. आणि पुन्हा एकदा या वेळेस मात्र तेज तर्रार चेंडू अगदी ब्लॉक होल मध्ये टाकला गेलेला चेंडू डॉट बॉल पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक फलंदाज देखील 18 आणि गोलंदाज देखील 18. पुन्हा एकदा आलाय व्हॉट अ बॅटिंग बाय विकी. आणि चेंडूला पाडायला सीमा पार येतोय पुन्हा एकदा खणखणी दणदणी षटकार. डीजे माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार. पाच षटक कंप्लीट झालेत. 5 षटक इथे कंप्लीट झालेत. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती 61 धावा लागलेत आणि 5 षटकामध्ये काढायचे आहेत 57 धावा. 61 5 मध्ये झालेत आणि 57 5 मध्ये काढायचे आहेत. हो बामणे सर डीजे चाबी गिरी चाबी राइट 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 ओ भाई गोल मिला झाड़ा में चला अरे वाह क्या करा नाम क्या है बोलो लाया उन्हें आए बॉल लाया उधर से बॉल यहाँ लाके देने के लिए जंक्शन अरे वो उधर से लाए तो देते यहाँ लाके देने का बॉल हाँ नहीं वो वैसा नहीं देने का मैं बोलता अभी कमेंट में जूते देखना पड़ेगा वो सिद्धार्थ है ये राजू है उसका नाम क्या है जूते देखना पड़ेगा जूते देखना पड़ेगा वाह वाह क्या क्या जुगाड़ है वैसे नंबर के प्लेट्स के नंबर नहीं है इस पे जूते देख के पहचानते बोल रहे हैं क्या करेंगे रोज करना पड़ेगा अब इधर भी एक नाम बैठा है मत देखते सिद्धार्थ यार जूते देखना लाल 5 मध्ये 61 धावा झालेल्या आहेत. 5 मध्ये 57 काढण्याची गरज आहे परंतु विकी आपण पाहतोय ज्या प्रकारे फलंदाजी करतोय. रजनी देखील खेळपट्टीवरती आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सिद्धार्थच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय.
क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव केला जातोय. गोलंदाजी मार्कवर सिद्धार्थ, समोर रजनी. फुल टॉस हलक्या हाताने तिथे मोडले गेले, केवळ दिशा दाखवली गेली. बघूया क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि थोडीशी मिसफील्ड. 2 धावा देखील इथे पूर्ण केल्या जातील. 2 धावाच्या सहाय्याने 63 धावा धावफलकावरती लागल्या जातात. या अगोदरचा सामना केंद्रीय सरकार वॉरियर संघाने गमावला गेला होता, परंतु या सामन्यामध्ये आता मजबूत स्थितीमध्ये आहे. ज्या प्रकारे आपण पाहतोय मागच्या षटकामध्ये विकीच्या बॅटिंगमधनं जे फटके आपल्याला पाहायला मिळाले, त्यामुळे सामना हा मात्र थोडंसं एक पाऊल पुढे दिसतोय तो केंद्रीय सरकार वॉरियरचा संघ. परंतु सामना अजून संपलेला नाहीये. गोलंदाजी मार्कवर सिद्धार्थ, समोर विकी. विकी मात्र वेगळ्या लईमध्ये फलंदाजी करतोय. व्हॉट अ शॉट बाय, पुन्हा एकदा विकी. डीजे षटकार माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार. विकी मात्र बाकी असं वाटतं की केंद्रीय सरकार वॉरियर संघाचे बाकीचे खेळाडू वेगळ्या पिचवर खेळत आहेत आणि विकी मात्र वेगळ्या पिचवर खेळतोय. आलं तेव्हापासून या सामन्याचा रंग बदलून टाकला ते विकीने. यावेळेस मात्र अगदी ब्लॉक होल मध्ये याकरलेंचा चेंडू, 1 धाव तिथे पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु नकार दिला. तिथे 1च धाव मिळेल आणि पंचाचा इशारा येतो 22च्या स्वरूपातील ती धाव असणार आहे. धावसंख्या 71 धावा धावफलकावरती लागल्या गेल्याचं आणि आपण पाहतोय. आणखी जर पाहिलं गेलं तर 25 चेंडू 47 धावांची गरज आहे. 25 चेंडू 47 धावा निघतील का? केंद्रीय सरकार वॉरियर संघाचे खेळाडू काढतील का? 25-47 आहे. गोलंदाजी मार्कवर सिद्धार्थ, समोर रजनी. रजनीसाठी फटका सुरेख आहे. परांचा प्रयत्न देखील झालाय परंतु चेंडूला डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये अडवलं जात. धाव रिस्की होती परंतु विकीची चांगली रनिंग आणि कंप्लीट देखील होती धाव. 2 धावा परंतु थर्ड अंपायर कडे रेफर केले गेले. थर्ड अंपायर कडे रेफर केले गेले. सॉफ्ट डिसिजन पाहिलं गेलं तर नॉट आउट असं दिसते परंतु रेफर केले गेले. तिसऱ्या पंचाकडे चेक केलं जाईल. तिसऱ्या पंच जर पाहिलं गेलं तर या सामन्याचे कदम सर. सामना रंगतदार अवस्थेमध्ये आहे. ज्या प्रकारे सामना जसा जसा पुढे चाललाय सामन्यामध्ये मात्र रंगत वाढली जाते. 2 षटका अगोदर असं वाटत होतं की करण सुपर किंग हा संघ वरचढ ठरतोय परंतु जेव्हापासून विकी फलंदाजीला आलाय सामन्याचं रंगरूप पालटलंय तो विकीने. नॉट आउट असणार आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. आता 24 चेंडू 45 धावा. 24 चेंडू मध्ये 45 धावा बनतील का? 4 षटकामध्ये 45 धावांची गरज आहे. संघाचे कर्णधार बघूया गोलंदाजीची धुरा कोणाकडे देतील. राहुल वडगुरे यांच्या फलंदाजीच्या बळावर मोठी धावसंख्या धावफलकावरती उभारली होती. निर्धारित 60 चेंडू मध्ये 117 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या होत्या परंतु चेस करत असताना एक सन्मानजनक स्थितीमध्ये आहे तो मुंडे वॉरियर सरकारचा संघ. कारण आता धावफलकावरती 73 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात आहेत. म्हणजे 24 चेंडू 45 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा राजूच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. डावखुरी हाताचा गोलंदाज राजू आणि समोर असेल तो बिग हिटर विकी. आलाय बिग हिट आलाय. विकीच्या बॅट मध्ये पुन्हा एकदा षटकार. डीजे फटका असा जोरदार. हा गेला षटकार माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार. थँक्यू डीजे. मी ते सांगत होतो की बाकीचे फलंदाज वेगळ्या ट्रॅकवर फलंदाजी करतात परंतु हे रेलगाडी मात्र वेगळ्या ट्रॅक वरती धावतीये. विकी नावाचं वादळ आलंय. अद्याप तरी शांत मात्र बसत नाही. विकी काय फलंदाजी करतोय. सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 80 धावा. 22 चेंडू 38 धावांची गरज आहे. सामना अजून संपलेला नाहीये.
गोलंदाज फरहान आपण पाहतोय थोडस कान मंत्र देताना राजूना, कारण सामन्यामध्ये अजून जान बाकी आहे, सामना अजून संपलेला नाहीये, पिक्चर अभी बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर राजू आणि स्ट्रायकरला रजनी. रंगतदार मुकाबला. कालच्या दिवसातला पहिला सामना रंगतदार पाहायला मिळाला होता. आजच्या दुसऱ्या दिवसातील पहिला सामना देखील रंगतदार पाहायला मिळतोय. दूरवरती टाकला गेला चेंडू. ते मात्र फलंदाज अगोदरच ऑप्शनच्या बाहेर सफल झाले होते. डॉट बॉल पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावरती अचूक लेंथ वरती टाकला गेलेला चेंडू राजूकडून डिलिव्हर करण्यात आलाय. डॉट बॉल पाहायला मिळतो. बऱ्याच वेळेच्या नंतर एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा राजू जातो रजनीसाठी. रजनीच्या बॅट मधून फटका फसलाय. ओमकार त्याच्या खाली आणि सुंदर झेल देखील आपल्याला पाहायला मिळालाय. रजनी एक संघातील वरिष्ठ खेळाडू बॅक टू द पॅव्हिलियन. थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माहेर हॉस्पिटल, माननीय डॉक्टर अनिल राठोड व कराळे दातांचा दवाखाना, माननीय डॉक्टर. हे प्रभु हे हरिराम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद. व्हावा तुमचा दमदार आणि शानदार हीच आमची इच्छा. खेळ व्हावा तुमचा दमदार आणि शानदार हीच आमची इच्छा. जाकीर सरांची व्हिजन अकॅडमी व व्यंकट सोमवंशी यांचा रुद्रा ढाबा यॉन्स कडून नवीन आलेल्या फलंदाजाला खूप साऱ्या शुभेच्छा. व्हिजन अकॅडमी आणि रुद्रा ढाबा यांच्याकडून शुभेच्छा आल्या फलंदाजाला. परंतु शुभेच्छेच्या लायक फलंदाजी करतील का अमोल चव्हाण. पहिला चेंडू सुंदररित्या. गोलंदाजी या षटकामध्ये मात्र सुंदर होती. नक्कीच पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, परंतु वापसी केली गेली डावखोर हाताच्या गोलंदाज राजूने. 80 धावा धाव पलकावरती लागल्या गेल्यात. 19 चेंडू 38 धावांची गरज. रंगतदार मुकाबला पुन्हा एकदा पाहायला मिळतोय, परंतु अमोलकडे देखील काबिलियत भरपूर आहे. दूरवरती टाकला गेला चेंडू आणि इथे मात्र पुन्हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी. षटकाची समाप्ती. 3 षटकांमध्ये आता म्हणजे 18 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. काय सामना होतोय, पैसा वसूल मुकाबला. डीजे ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत निहा इलेक्ट्रिकल्स, सबस्टेशन, शासकीय व खासगी विद्युत कामे, पोल उभारणी यांचे दर्जेदार काम 1998 पासून कार्यरत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करणाऱ्या संघाचा हुकुमी एका गोलंदाज फरहान सय्यद आणि स्ट्रायकरला इन्फॉर्म फलंदाज विकी यांच्यामध्ये लढत पाहायला मिळेल. 18 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर फरहान धावतोय. समोर आहे तो विकी. ओहो सुंदर चेंडू, सुंदर गोलंदाजी. या गोलंदाजाकडे ती कला आहे आणि त्या कलेचं प्रदर्शन इथे दाखवतोय. दूध डेअरी मैदान गोकुंदा या मैदानावरती आपल्या गोलंदाजीच्या कलेचं प्रदर्शन दाखवतोय तो फरहान सय्यद. रंगतदार होतोय. मागच्या 3 षटकामध्ये थोडस सामना पडतोय. अगोदरच्या 2 षटकामध्ये फलंदाजी करणारा संघ वरचढ होता, परंतु मागच्या षटकापासून असं वाटतंय की गोलंदाजी करणारा संघ वरचढ ठरतोय. पुन्हा एकदा मिस झाला. बघूया धावा किती मिळतात. विकी धावतोय. 1 धाव पूर्ण. अमोलचं तिथे न करायला केवळ 1 धाव असणार आहे. 81 धावा धाव पलकावरती लागल्या गेलेत. फरहान सय्यद वैयक्तिक स्वतःचं शेवटचं षटक टाकतोय. 23 धावा खर्च केल्यात. 1 गडी देखील बाद केला गेला. 81 धावा धाव पलकावरती 4 गड्याच्या मोबदल्यात. अमोल चव्हाण काबिलियत भरपूर आहे, परंतु त्या प्रकारचा खेळ देखील करावा लागेल. फरहान सय्यद धावतोय. दूरवरती डाऊन द लेग चेंडू टाकला गेलाय. पंच चेक करतायत आणि पंचाचा इशारा येतोय वाईट बॉल कॉल. एक एक्स्ट्रा धाव पलकावरती लागली जाईल. 82 धावा. 82 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 7.2 ओव्हर्स. 16-36 असं इक्वेशन आहे. 16 चेंडू आणि 36 धावांची गरज. फरहान पुन्हा एकदा धावतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट.
अमोलसाठी हेलिकॉप्टर जमिनीशी धावतोय. ओमकार चांगला क्षेत्ररक्षक आहे, कारण ओमकारच्या अगोदर 2 आपल्यातून झेल देखील आपल्याला पाहायला मिळाले. मिळते ते पुन्हा एकदा एकच धाव. फरहान सय्यद स्वतःचे एक षटक अगदी एन मोक्याच्या वेळी टाकतोय, डिलेव्हर करतोय तो फरहान. परंतु विकी इनफॉर्म गोलंदाजाच्या समोर इनफॉर्म फलंदाज विकी क्षेत्ररक्षण निहाळताना देखील आपल्याला पाहायला मिळतोय. फरहान सय्यद आणि विकी मध्ये आता आपल्याला रंगत पाहायला मिळेल. रंगतदार मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. कदम सुपर किंग वर्सेस केंद्र सरकार वॉरियर्स. फुल टॉस होता, फटका मिस टाइम आहे. ओमकार नाही सोडणार आणि याबरोबर संघाला लागला मोठा हादरा. विकी बॅक टू द पवेलियन. डीजे थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माहेर हॉस्पिटल, माननीय डॉक्टर अनिल राठोड व कराळे दातांचा दवाखाना, माननीय डॉक्टर निखिल कराळे यांची बळीची टाळी. छान. दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. बॉल पाठवायचा आहे, जुना बॉल पाठवा एक. हीच आमची इच्छा, खेळ व्हावा तुमचा दमदार आणि शानदार. हीच आमची इच्छा. जाकीर सरांची व्हिजन अकॅडमी व व्यंकट सोमवंशी यांचा रुद्रा ढाबा यॉन्स कडून नवीन आलेल्या फलंदाजाला खूप साऱ्या शुभेच्छा. त्र्याऐंशी धावा, 14 चेंडू 35 धावांची गरज आहे. सँडी सर मी सांगत होते की मागच्या 2 षटकामध्ये गोलंदाजी करणारा संघ वरचा ठरलाय, परंतु त्या अगोदरच्या 2 षटकामध्ये विकीच्या बॅट म्हणून ज्या प्रकारचे आपल्याला फटके पाहायला मिळाले होते तेव्हा असं वाटत होते की संघ विजयाच्या जवळ जातोय. परंतु अमोल राजूची जी गोलंदाजी मागचं षटक असेल आणि फरहानचं जे षटक आपल्याला पाहायला मिळाले, कलाट देणारे 2 षटक पाहायला मिळाले. रंगतदार मुकाबला, 14 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. जर या खेळपट्टीचा विचार केला गेला तर या खेळपट्टीवरती ते धावा निघण्यासारखे आहेत, म्हणजे त्या धावा बनताना आपण बऱ्याच वेळा पाहिल्या, परंतु त्या प्रकारचा खेळ, त्या प्रकारची फलंदाजी आणि त्या प्रकारची फटकेबाजी देखील करावी लागेल. परंतु समोर तगडं आव्हान आहे. गोलंदाजी मार्कवर आपल्याला फरहान सय्यद पाहायला मिळतोय, जे की स्वतःचं शेवटचं षटक टाकतोय. समोर चांद, मैदानामध्ये सूरज चमकतोय, चांदलाही चमकावं लागेल, कारण या संघाला जर विजय नोंदवायचा असेल, या स्पर्धेमध्ये आपला पहिला विजय नोंदवायचा असेल तर चांदला आज मात्र चमकण्याची गरज आहे. रात्रीमध्ये चांद चमकताना आपण भरपूर वेळा पाहिला, परंतु दिवसा आता मात्र चांदला चमकावं लागेल. गोलंदाजी मार्कवर फरहान आणि समोर आहे तो चांद. फुल टॉस होता, फटका देखील खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, आडवलं जाईल. फुल टॉस चेंडू होता, आमंत्रण होतं, परंतु मोठा फटक्यामध्ये कन्सिड करू शकले नाही. मिळते ती केवळ एकच धाव. 84 धावा धावपलकावरती लागले गेले. या षटकातील शेवटचा चेंडू. समोर अमोल चव्हाण असतील, गोलंदाजी मार्कवर फरहान आहेत आणि आपण पाहतोय फरहान गोलंदाजीला आले आणि मोठा विकेट घेऊन गेले. विकी एक इनफॉर्म फलंदाज, ज्याने चांगली फलंदाजी केली होती, त्या फलंदाजाला देखील फरहानने बाद केले. ज्ञानेश्वर केंद्रेला देखील फरहानने बाद केले, म्हणजे 2 मोठे विकेट फरहानच्या खात्यामध्ये जमले गेलेत. अगदी फुललेचा चेंडू फाईन कडे, परंतु काय क्षेत्ररक्षण. मनीष भाऊ, गोले भयाचं सुंदर अफलातून क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. मिळते ती केवळ एकच धाव आणि ते पंचाचा इशारा. षटकाची समाप्ती. 12 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. डीजे ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत निहा इलेक्ट्रिकल्स, सबस्टेशन, शासकीय व खासगी विद्युत कामे, पोल उभारणी यांचे दर्जेदार काम 1998 पासून कार्यरत. 12
33. 12 मे 33. गोलंदाजी मार्कवर मला वाटतं सिद्धार्थच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. 12-33 असं इक्वेशन आहे. स्ट्रायकरला अमोल चव्हाण. अमोलवरती नजरा असतील. केंद्रीय सरकार वॉरियरचा संघ कुतूहलाने या फलंदाजाकडे पाहत असेल, कारण या संघाची आशा उपेक्षा जे काही असेल ते मात्र अमोल चव्हाण वरती संघ आता निर्भर आहे. 12 चेंडू मध्ये 33 धावा जर बनवल्यात तर या स्पर्धेमधला पहिला विजय नोंदवतील केंद्रीय सरकार वॉरियर्स. परंतु जर डिपेंड केल्या तर करण सुपर किंग दुसरा बॅक टू बॅक विजय नोंदवेल. पहिला येतोय डॉट. 11-33 इक्वेशन 11 चेंडू. 1-1-3. फर्रान सय्यद आपण पाहतोय प्रत्येक चेंडूवरती आवाज देताना गोलंदाजाचं प्रोत्साहन वाढत आहे. बॅट्समनला प्रेशर मध्ये टाकलं जातं. हे बघू शकता, फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू मात्र जातोय सीमा पार. येतोय कणकणी दणदणीत चौकार. हा मारलाय चौका. नागरगोजे हॉस्पिटल जनरल फिजिशियन अँड सर्जन यांचा सनसनीत चौकार. चौकार आलाय आणि मोक्याच्या वेळी अमोल चव्हाणच्या बॅट मधून फटका आलाय. पुन्हा एकदा अमोल तयार होतोय. 29 धावा. 10 चेंडू 29 धावा. अमोल फटका हवेत आहे आणि चेंडू मात्र जातोय सीमा पार. येतोय अमोलच्या बॅट मधून षटकार. डीजे धुवाधार. हा गेला षटकार. माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार. असेल, कारण या फलंदाजाकडे ती पोटेन्शियल, ती क्षमता, ती काबिलियत आहे आणि त्याचा प्रत्यय देखील ते अमोल चव्हाणने 2 चेंडूवरती दाखवलाय. 2 चेंडूवरती 10 धावा बनवल्या गेल्यात. इक्वेशन बदललं जातंय. 9 चेंडू 23 धावा. काढशील का रे अमोल भावा? 9-23. वॉट अ मॅच आपण पाहतोय. आमदार प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये पहिला सामना असाच झाला होता आणि दुसऱ्या दिवसाचा देखील पहिला सामना त्याच प्रकारचा होतोय. 9-23 असं इक्वेशन आहे. सिद्धार्थ धावतोय अमोलसाठी. पुन्हा एकदा दूरवरती फटका खेळला गेलाय. आहे क्षेत्ररक्षक. थोडीशी मिसफील्ड झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु नकार दिलाय. अमोलने तिथे नकार दिला. केवळ एकच धाव पाहायला मिळते. 96 धावा धावपलकावरती लागल्या जात आहेत. 8-27. 8 चेंडू 27 धावांची गरज. माफ करा, 22 धावांची गरज. 8-22 असं इक्वेशन आहे. स्ट्रायकरला छानला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर सिद्धार्थ येतोय. सामना मात्र रंगतदार होतोय. काय करतील चांद, काय करतील पुढच्या चेंडूवरती? बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु खाली राहिलेला चेंडू आणि डॉट बॉल पाहायला मिळतोय. सिद्धार्थ अमोलच्या बॅट मधून चौकार षटकार देखील आला होता, परंतु त्यानंतर मात्र 2 चेंडूवरती केवळ 1 धाव खर्च केली सिद्धार्थने. पुन्हा एकदा येतोय डॉट. वापसी केली गेली आहे. सिद्धार्थने या सामन्यामध्ये वापसी केली आहे. अगदी रंग बदलणाऱ्या सरड्यालाही लाजवेल असा सामना रंग बदलतोय. 6 चेंडू आणि 22 धावा. डीजे ही पहा, ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत निहा इलेक्ट्रिकल्स, सबस्टेशन, शासकीय व खासगी विद्युत कामे, पोल उभारणी. बल्ला जोरदार हल्ला. कोण जिंकणार? आमदार प्रीमियर लीग APL 2026 चा मजबूत किल्ला. आमदार प्रीमियर लीग 2026 च्या निमित्ताने उपस्थित मान्यवर, बक्षीसदाते, संघ, खेळाडू आणि हो खेळामध्ये जान आणणारे तैमूरच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. 6 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. 3 षटकार येणं गरजेचंच आहे. बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु येतोय डॉट.
नॉन स्ट्रायकर यांना चांद मागच्या 2 चेंडूवरती धाव बनू शकले नव्हते. त्याचं प्रेशर इथे मात्र अमोल चव्हाण वरती येते. 5 चेंडू 22 धावा. आलाय फटका, परंतु मिस टाइम आहे. फर्रा नाही त्याच्या खाली, परंतु झेल सुटलाय. झेल सुटला गेलाय आणि 2 धावा देखील इथे पूर्ण केल्या जातील. हा झेल होता का सामना होता? प्रेमानंदी ये क्या हुआ? असा कसा या पठ्याचा तोल सुटला. डावलली हातातील संधी, कारण झेल सुटला. नागरगोजे हॉस्पिटल त्वचारोग बालरोग वादविकार चिकित्सक म्हणतात. झेल सुटला गेलाय. ते संधी मिळाली आहे. संधीचं सोनं करून हिरो बनेल का अमोल? अकुडत्या टप्प्याचा चेंडू दूरवरती टाकला गेला आणि पंचाचा इशारा येतोय. इट्स अ वाईड बॉल कॉल आणि थर्ड अंपायर कडे रेफर केले गेले. अगदी उसळी घेऊन फटका मारण्याचा प्रयत्न अमोलचा झालाय, परंतु बॅटशी संपर्क झालेला आहे. पंचाचा इशारा येतोय वाईड बॉल कॉल आणि थर्ड अंपायर कडे रेफर केले गेले. तिसऱ्या पंचाकडे या सामन्याचा तिसरा डोळा, तिसरी आख कदम सर चेक करतील. हा चेंडू कशा प्रकारे. इट्स अ वाईड बॉल कॉल. वाईड बॉल आपल्याला पाहायला मिळाला आहे. चुकली साईड आणि गेला वाईड. रुद्रा स्टोन क्रेशर प्रोप्रायटर माननीय प्रदीप केंद्रे यॉन्स कडून वाईड बॉलची अकरान. जे आमचे पठाण सर आहेत, जे स्क्वेअर लीगचे पंच आपल्याला पाहायला मिळतात. दिशाशे भटकोगे तो पठाण सर की नजरों में खटकोगे. वाईड बॉल कॉल तिथे घोषित केला गेलाय. 99 धावा धाव पलकावते. 4 चेंडू 19 धावांची गरज आहे. 3 षटकार येतील का? पुन्हा एकदा मिस टाइम झालेत. प्ले अँड मिस. अमोल चव्हाण आणि डॉट बॉल पाहायला मिळतोय. अभी निकाले हैं 3 गेंदों में 19 रन. 3 चेंडू 19 धावा. चला, यानंतर होणाऱ्या सामन्यासाठीच्या दोन्ही संघाला विनंती, आपण तयार राहायचंय. हेलिकॉप्टर शॉट, परंतु मिळते ती केवळ 1 धाव. प्रेशर इथे आणलं गेलं होतं आणि ते प्रेशर मधून बाहेर पडता आलं. ते म्हणतात ना सर की प्यार में पड़ा हुआ लड़का चाय में डूबा हुआ बिस्किट और प्रेशर में पड़ा हुआ बैट्समैन को कोई उभर नहीं सकता. अरे उभरलेलं नाहीयेत फलंदाज, त्या प्रेशर मधून उभारू शकले नाही आणि असं आता वाटतंय की हा सामना इथे मात्र जिंकतोय तो करण सुपर किंग. पहिल्या सामन्यातला विजय, मनोबल वाढलेला संघ आणि फरांची गोलंदाजी आणि त्याचबरोबर दुसऱ्या सामन्यातला देखील विजय जवळपास येऊन पोहोचलाय. चांगली फलंदाजी विकी कडून आपल्याला पाहायला मिळाली होती. रजनीने देखील साथ दिली, परंतु बाकीचे फलंदाज मात्र साथ देऊ शकले नाही. याबरोबर सामना इथे मात्र जिंकला गेलाय. वेल प्लेड करण सुपर किंग. कॉंग्रॅच्युलेशन फॉर युअर सेकंड विन. अनफॉर्च्युनेटली हा सामना इथे मात्र गमवावा लागला. या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच ओन अँड ओनली विदाउट एनी गेस राहुल वडगुरे. सौजन्याने आमदार प्रीमियर लीग APL 2026 झाली रम्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने बक्षीस सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1,51,000 रुपये देणारे माननीय आमदार भीमराव केराम साहेब, आमदार किनवट माहूर विधानसभा. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 1,01,000 रुपये देणारे माननीय श्रीनिवास नेमानिवा. अनवर सरांना विनंती करतो की मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी आपण मॅन ऑफ द मॅच जे प्रेझेंटेशन बॉक्स आहे त्या बॉक्स कडे यायचंय. राहुल वडगुरे आणि त्यांच्या टीमला विनंती करतो की आपण प्रेझेंटेशन बॉक्स कडे यायचंय. राहुल वडगुरे, आयोजन कमिटीच्या वतीने आपण पाहतोय आकर्षक ट्रॉफी देखील आहे आणि ब्रँडेड शूज देखील इथे दिले जात आहेत. आयोजन कमिटीच्या वतीनं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी मी अनवर सरांना विनंती करतो की आपण तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा. या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच, व्हॉट अ बॅटिंग अँड व्हॉट अ विकेट किपिंग बाय राहुल वडगुरे. आपल्या खेळाचं प्रदर्शन दाखवलंय आणि या सामन्यामध्ये विजय नोंदवला गेला तो करण सुपर किंग संघाचा खेळाडू राहुल वडगुरे यांनी. राहुलसाठी एकदा नक्की टाळ्या होऊन जाऊ द्या. काय खेळाडूने फलंदाजी केली. तब्बल मला वाटतं 70 धावा देखील बनवल्या गेल्या होत्या राहुल वडगुरे. व्हॉट अ बॅटिंग.
एक आकर्षक ट्रॉफी आणि त्यानंतर ब्रँडेड शूज. राहुल, प्रथमतः कॉंग्रॅच्युलेशन या सामन्याबद्दल. आणि ज्या प्रकारे सामना झाला, राहुल काय सांगशील? एकेकाळी असं वाटत होतं की सामना जातो की काय, ज्या प्रकारे विकी फलंदाजी करत होता, परंतु फरहान सईदची गोलंदाजी असेल, तुझी फलंदाजी असेल, काय सांगशील एकंदरीत या सामन्यासाठी? काय बोलशील? नक्कीच टॉस झाल्यानंतर सांगितलंच होतं का आम्ही 110 स्कोर केलं तरी आम्ही जिंकू, कारण आमच्याकडे तेवढे छान गोलंदाज आहे. सिद्धू असो, फरहान असो, राजू असो, आणि विक्की चांगली बॅटिंग करत होता नंतर येऊन, परंतु आमच्याकडे मेन अस्त्र होता फरहान, ते योग्य वेळी लावून त्यांना बाद करून आम्ही मॅच जिंकलो. आणि एकंदरीत जी स्पर्धा होती, तू एक वरिष्ठ खेळाडू, मला माहिती आहे की खूप मोठ्या स्पर्धा तू देखील खेळला गेल्यात. एकंदरीत जी स्पर्धा, जी आमदार प्रीमियर लीग जी स्पर्धा होती, नव्या जोमाने मैदानात उतरलेली स्पर्धा आहे, या एकंदरीत स्पर्धेबद्दल काय सांगशील? स्पर्धा ही प्रथमच APL नागोरगोजे सरांनी ठेवली. वाटलं नव्हतं की आम्हाला यावर्षी ग्राउंड नसल्यामुळे खेळायला भेटेल इथं किनवटमध्ये, परंतु नागोरगोजे सरांनी जेवढी मेहनत घेतली, खरंच माजिद भैया आणि बामणे डॉक्टरसुद्धा सरसुद्धा खूप मेहनत घेतली, त्याच्यामुळे ही स्पर्धा योग्य आहे आणि खेळाडूला चांगला प्लॅटफॉर्म आहे, लहान खेळाडूंनासुद्धा. आणि एकंदरीत ही अशीच स्पर्धा चालत राहो, सरांना विनंती आहे. थँक्यू आणि पुढील सामन्यासाठी शुभेच्छा, अभिनंदन. थँक्यू. जाऊया नेक्स्ट मॅच कडे. यानंतर